दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। मालेगावात शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत धरणे आंदोलन, चौकशीच्या मागणीसाठी लोकशाही धडक मोर्चाचा एल्गार। मालेगावमध्ये शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेविरोधात लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। चला मालेगाव असा नारा देत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून आंदोलनातील मागण्या म्हणजे मालेगाव येथील कैलासवासी ल.रा. काबरा प्राथमिक विद्यालयातील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून सन 2017 ते 2023 या कालावधीतील शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सन 2022 ते 2025 या कालावधीत शालेय पोषण आहाराच्या पावत्या व संबंधित कंत्राटदाराच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। सन 2022 पासून आजपर्यंत झालेल्या सर्व कथित बेकायदेशीर शिक्षक भरती प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यासोबतच संबंधित प्रकरणांमध्ये संजय जिभाऊ शिंदे यांची भूमिका आणि संबंधित प्रकरणांची चौकशी करावी, तसेच संपूर्ण प्रकरणात योग्य ती कारवाई करून दोषींवर कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व प्रशांत सोंजे सर, तर आंदोलनाचे आयोजक लोकशाही धडक मोर्चा संस्थापक शेखर दादा पगार यांनी दक्ष पोलीस न्यूज सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली। काबरा प्राथमिक विद्या मंदिर मध्ये जो काही कथित भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रशांत सोंजे एका धनगर बांधवाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांची स्पष्ट मागणी आहे की 2017 ते 2023 तर 2012 पासून तर आजपर्यंत जी काही शिक्षक भरती झालेली आहे, अनुदानित आणि विना अनुदानित, यांची चौकशी झाली पाहिजे। तसेच 2012 पासून शालेय पोषण आहाराची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि एवढ्या 2 दिवसात जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही 1 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळ किंवा मोसम पुलावर आम्ही तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। आणि आमची एक मुख्य मागणी अशी राहील की आज मालेगाव शहरामध्ये किंवा मालेगाव तालुक्यामध्ये असंख्य बोगस शिक्षक भरतीचा मुद्दा एवढा तापत असताना किंवा सगळीकडे चर्चेले जात असताना काही शिक्षकांना अटक देखील झाली, परंतु काही ल.रा. काबरा या शाळेतील जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत हे अजूनपर्यंत यांच्यावर कारवाई का होत, याच्यासाठी आम्ही स्वतंत्र SIT नेमावी आणि यांची सखोल चौकशी करून या भ्रष्टाचारांना शासन झाले पाहिजे। जोपर्यंत यांना शासन होत नाही तोपर्यंत गोरगरिबांचं शोषण थांबणार नाही। सर्वप्रथम जय शिवराय। आमचे समाज बांधव प्रशांतजी सोंजे सर हे काबरा शाळेमध्ये शिक्षक होते आणि त्या शाळेत शिक्षक असताना त्यांच्यावर त्या ठिकाणी जो त्रास व्हायचा, त्यांना जाणीवपूर्वक त्यांना हिंसेच्या भावनेने वागवलं जायचं, त्यांना जो त्रास दिला जायचा, कुठेतरी त्यांनी ही नोकरीला राजीनामा द्यावा, ही नोकरी सोडून द्यावा, असा जो काही प्रकार चाललेला, त्यामुळे ते अक्षरशः कंटाळून व या काबरा शाळेमध्ये जो कथित असा भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचाराची SIT मार्फत त्याची कसून अशी चौकशी झाली पाहिजे। व आमचे सर्व समाज बांधव यांची एक विनंती आहे की यांना त्वरित असा न्याय मिळाला पाहिजे। जर साहेबांना न्याय मिळाला नाही वेळी तर आम्ही येणाऱ्या 1 तारखेला महात्मा गांधी पुतळा मोसम पूल येथे आम्ही रास्ता रोको आंदोलन करू। माझं नाव प्रशांत जगन्नाथ सोंजे। मी काबरा विद्यालयामध्ये 2018 पासून जाहिरातीनुसार कामावर लागलो, परंतु आम्हाला गोविंद तोतला नारायण यांनी सचिव बॅकडेटर ऑर्डर करून जास्तीचे पैसे घेऊन, परंतु जेव्हा सेवा ज्येष्ठता असताना त्यांनी सेवा डावलून जास्तीचे पैसे घेऊन सेवा करण्याच्या शिक्षकांकडून त्यांना ऑर्डर देण्यात आली। परंतु मी 2021 त्यांना विचारणा केली की मला आता यावेळेस द्यावं असं, परंतु त्यांनी मला वेगवेगळे आरोप लावले आणि त्या आरोपानुसार मला मेमो देण्यात आले आणि कुठलेही आदेश न देता त्यांनी मला गेटवर बसून ठेवले। मी त्यांच्याविरुद्ध पाठपुरावा केला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे मला दाद दिली नाही। आज मी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने शेखरदादांच्या नेतृत्वाला मी आज आंदोलन छेडलेले आहे। आज 2रा दिवस आहे, परंतु कुठल्याही प्रशासनाने दाद दिली नाही आहे। मी आज त्याचा निषेध करतो।
शिक्षण विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी बलराम चौधरी, मालेगाव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.